मंडळी, या वानराचा या धुक्याचा काय विषय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचा भाऊ निघाला सकाळी सकाळी काळूबाईच्या दर्शनासाठी कस्टमरला घेऊन, ते पण डायरेक्ट चाकणवरून. आणि त्यातले त्यात सकाळपासूनच पावसानं बेजार केलं होतं पार, म्हणून आपण आपल्या गाडीला लावला सकाळ सकाळ फ्रेश हार. पाऊस म्हणला तू किती पण जोक मार, मी पण घेत नाही महागार. अशा प्रकारे काळूबाईच्या डोंगरावर पोचलो. ग्रामपंचायतचा टॅक्स वगैरे फालला आणि पुढे निघालो. थोडं पुढं आलो तर काय सगळं धूक, नुसता राडाच. गाडीच्या सगळ्या लाईट लावाव्या लागल्या, सगळीकडं धूक होतं. पुढचं काय दिसायला तयारच नव्हतं. त्यातले त्यात पावसानं मागा घेतली नव्हती माघार, त्याच्यामुळं आपल्याला आपल्या गाडीचा काढायला लागला हार, कारण की पावसानं पार केला होता त्याला बेकार. मग काय प्रसाद वगैरे घेतला आणि मांडरच्या काळूबाईच्या नावानं चांगलं म्हटलं आणि देवीचं मंदिर गाठलं. सकाळ सकाळ आपण लवकर आल्यामुळं मंदिरात काही गर्दी नव्हती आणि त्यातले त्यात सकाळची देवीची आरती चालू होती. देवीच्या दर्शनाबरोबरच आरतीचं भाग्य लाभलं, तेच नशीब आपलं. आणि देवीचं नामस्मरण करत मंदिर सोडलं आणि कस्टमरला गाडीत घेतलं. आणि त्यातले ते जाताना या वानरांना थोडं खाऊ घालण्याचं पुण्य पण भेटलं. त्यांना ते खाताना बघून आमच्या सगळ्यांच्या पण मनाला बरं वाटलं. मी पण माझ्या गाडीला स्टार्टर मारलं आणि डायरेक्ट खेडशिवापूरचं विनय व्हेज रेस्टॉरंट गाठलं. अशा प्रकारे आम्ही पण आमचं पोटपूजन केलं आणि कात्रजचा जुना घाट ओलांडून पुण्याजवळ केलं. आणि पुण्यात एंटर केलं की ट्रॅफिकनं त्याचं काम चालू केलं. आणि त्या ट्रॅफिकच्या बाहेर आलो की या लक्ष्मी रोडच्या लक्ष्मीकांत बाईनं आपल्या मनातलं सगळं दुःख दूर केलं. त्यानंतर मग तुमच्या भावानं नवीन उत्साहामध्ये नाशिक फाटा दूर करून चाकणजवळ केलं. आणि जसं कस्टमरला सोडून घराजवळ आलो, या चिमुकल्यांचा स्क्विड गेम बघून माझं मनच हादरून गेलं. ते सगळं जाऊ द्या, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सी यू.